सोलापूर शहरातील जुळे सोलापूर भागात एलपीजी गॅसच्या तुटवड्याने रिक्षा चालक अक्षरशः हैराण झाले आहेत। जोशी पेट्रोल पंपासमोरील एलपीजी पंपावर मंगळवार सकाळपासूनच रिक्षांची अर्धा किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात गॅस तुटवडा निर्माण झाल्याची झळ आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागली आहे। सोलापुरात रिक्षांसाठी एलपीजी भरण्याचे मोजकेच पंप उपलब्ध असून त्यापैकी अनेक पंप बंद असल्याने एकाच पंपावर प्रचंड गर्दी उसळली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत उभे असलेले अनेक रिक्षा चालक दुपारपर्यंत गॅस भरू शकले नाहीत। काहींनी तर घरी जाऊन जेवण करून परत येऊनही नंबर न लागल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली। दरम्यान एलपीजीच्या वाढत्या किमती आणि प्रवाशांकडून भाडेवाढ न मिळाल्याने रिक्षावाले आर्थिक अडचणीत सापडले आहेत। आम्ही कमवायचं काय आणि खायचं काय असा थेट सवाल रिक्षा चालकांनी सरकारकडे केला आहे। मी सिद्धराम बनसोडे बोलतोय, रिक्षा चालक। आता मी 6 वाजल्यापासून इथं उभारलेल्या रांगेत एलपीजी गॅसचा प्रॉब्लेम का सुटी नाही, कारण की आता सोलापुरात 2 ते 3 पंप आहेत आणि सध्याला बाकीचे पंप सर्व बंद आहेत। हे गौ गॅस म्हणून आहे आता इथं सध्याला येडू जोशी शाळेजवळ तुम्ही बघू शकता। पूर्ण रिक्षाची रांग आहे। 6 वाजता मी येऊन गेलेला आहे, उभारून कंटाळून परत मी घरी जेवण करण्यासाठी गेलतो। परत अजून एवढंच आहे, तेवढी लाईन आहे सध्याला। एलपीजी गॅसवरती काय तर तुम्ही निर्णय घेऊन आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, तुम्ही हेच विनंती करतो मी तुम्हाला। सरकारने काय तर तोडगा काढला पाहिजे याच्यावर, विनंती नाही करून चालत। किती दिवसापासून हा गॅसचा प्रॉब्लेम? कमीत कमी आमचं 8 ते 10 दिवसापासून हे प्रॉब्लेम आहे सुद्धा निघाला झाला याच्यावर। आणि पॅसेंजर पण पैसे वाढ देत नाही। 55 रुपये लिटर गॅस होता सध्याला, हे आता 85 रुपये लिटर झालेला आहे। 85 ते 83 रुपये लिटर झालेला आहे आणि पॅसेंजर का पैसे वाढ द्यायला तयार नाहीत, कारण की आम्हाला आहे ना घर चालण्याशिवाय तर पर्याय नाही आहे। कारण की आता आळपण बळ पण आम्हाला घेऊन चालवावंच लागतं। तरी सुद्धा आता 2 पॉईंट आहे त्यांच्याकडे चालवायचे, तर सध्याला त्यांनी एकच पंपाने एकच रिक्षाला भरू लागलेत त्यांनी। कारण की मग आता दोन पंप जर व्यवस्थित त्यांनी चाललं ना 10 मिनिटात लाईन संपून जाईल, पण त्यांनी एकच लाईन चालवाले। आता काय असले तुम्ही निर्णय घेऊन आता आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। हा किती दिवसापासून असा प्रॉब्लेम चालू? 8 ते 15 दिवसापासून, आता 15 दिवस झाला आता बरोबर आहे हे प्रॉब्लेम चालू आहे सध्याला आता।